Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? खूप जोरदार प्रतिसाद मिळतोय आणि खूप छानपैकी दादा बरोबर. आता मी फिरते प्रचारासाठी सगळे घरोघरी म्हणतात नाही तर जसं स्टोर्स आहे तिथे सगळीकडे सगळ्यांचा जोरदार प्रतिसाद म्हणजे घरच्यासारखं वातावरण असं सपोर्ट दिसतोय. एकनाथ शिंदेने काल म्हटलेलं होतं दीपक भाईने 3 6 मारला तर चौथा चेंडू मैदानाच्या बाहेर टाकून चौथ्यांदा विजय व्हायचा आहे. या विधानाकडे कसं बघताय तुम्ही? आता विधानाकडे कसं नाही जोरदार आम्ही बघतोय. आता पुढे बघ कसं काय होतं. बाबा मैदानामध्ये आहे तुमचे ठाण्यामधून हे फार रंगतदार लढती पाहायला मिळतात. शिवसेना ही मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकेल असं वाटतंय का आपल्याला? हो नक्कीच वाटते ना, कारण की आता जेवढ्या आम्ही योजना इथे आता राबल्या आहेत आपण पण तेवढ्या सगळ्या महिलांचा असो ते पण जोरदार त्याचा प्रतिसाद मिळाला आहे. आणि तुम्ही बघाल जिथे पण आता आम्ही एवढे प्रचार पाहिले तिथे सगळ्या महिला परत त्याचबरोबर त्या घरातले जेवढी फॅमिली मेंबर्स आहेत तेवढी सगळी खुश आहे, कारण की डेव्हलपमेंट पण दिसते ना. हे 2.5 वर्षामध्ये डेव्हलपमेंट पण तेवढंच झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा किती फायदा या सरकारला होऊ शकतो पुन्हा येण्यासाठी? खूप जोरदार प्रतिसाद मिळू शकतो, कारण की अशी योजना कधी राबवली नव्हती. ही पहिल्यांदा अशी झाली आहे की शिंदे साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने फुल सपोर्टमध्ये ही योजना आणली आणि महिला खूप खुश आहेत. मुंबईचे पालकमंत्री होते दीपक भाई आणि त्यांचं मुंबईत सुद्धा मोठं काम केलं आहे, कोकणात सुद्धा काम केलं आहे. कसा फायदा होऊ शकतो अगदी शिंदेच्या शिवसेनेला किंवा महायुतीला? जोरदार फायदा होणार. शिंदे साहेब आणि दीपक भाईंचं नातं वेगळं आहे. जेव्हा हे सरकार येण्यासाठी दीपक भाईंचा मोठा मोलाचा वाटा होता असंही काल त्यांनी भाषणात म्हटले. बरोबर. काय वाटतं भाई किती मताधिक्याने या ठिकाणी विजय होऊ शकतो? आता अगदी डिक्लेअर नाही करणार, पण आम्हाला माहिती आहे खूप जोरदार मताधिक्याने आम्हाला महायुतीला सरकारला मतं पडणार आहेत. कारण की ह्या सरकारने खूप काही केल्या आहेत. महिलांसाठी असो किंवा हॉस्पिटल असो खूप योजना आणलेल्या आहेत. मुलींसाठी पण खूप काही केलेलं आहे. म्हणून यंदाला हे सरकार आपलं जोरदार येणार, कारण की लोक पण चेंज बघत आहेत. त्यांना पाहिजे पुढे डेव्हलपमेंट पाहिजे आणि सेक्युरिटी पण पाहिजे त्याचबरोबर. तर हे 2.5 वर्षांमध्ये एवढं झालेलं आहे. आता पुढच्या अजून 5 वर्षात हीच महिला आम्हाला पुढे आणून देणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.